श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक 6वा समास 8वा. दृश्य निरूपण. नाना दैत्य कपटमती ते देवांस हे नाटोपती मग निर्माण होऊन शक्ती संहार केला. कपटबुद्धी असलेले पुष्कळ दैत्य देवांनाही आवरत नसत, पण मग भगवंताच्या शक्तीने अवतार घेतला व त्यांचा संहार केला. ऐसी राक्षसांची माव जाणून सक्ती देव, कपटविद्येचे लाघव घटित ज्यांचे. अशी ही राक्षसांची माया देवांना देखील आकलन होत नसे. राक्षसांच्या कपटविद्येचे प्रावीण्य कल्पनेच्या पलीकडे होते. मनुष्यांची बाजीगरी, राक्षसांची उडंबरी, भगवंताची नाना परी विचित्र माया. मनुष्य जे कृत्रिम निर्माण करतो त्यास बाजीगरी किंवा जादूगरी म्हणतात. राक्षस जे कृत्रिम निर्माण करतात त्यास ओडंबरी किंवा इंद्रजाल म्हणतात. तर भगवंतापासून जे कृत्रिम निर्माण होते त्यास माया म्हणतात. ही माया मोठी विचित्र आहे, तशीच ती अनेक प्रकार निर्माण करते. हे साचा सारिखेच दिसे विचारितांच नसे, मिथ्यची आभासे निरंतर पाहता. भगवंताची माया अगदी खऱ्याप्रमाणे दिसते, पण तिच्यावर विचार केला की ती नाहीशी होते. सारखी नजरेस पडल्याने ती खोटी असून सुद्धा खऱ्याप्रमाणे भासते. साच म्हणावे तरी हे नासे, मिथ्या म्हणावे तरी हे दिसे. दोन्ही पदार्थी अविश्वासे सांगता मन. माया खरी मानावी म्हटले तर ती प्रत्यक्ष नाश पावते. माया खोटी मानावी म्हटले तर ती प्रत्यक्ष दिसते. म्हणून माया खरी आहे असे सांगितले तर मन विश्वास ठेवित नाही. तसेच माया खोटी आहे असे सांगितले तरीही मन विश्वास ठेवित नाही. परंतु हे नव्हे साचार मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार जाण बाप्पा. परंतु हे काही खरे नव्हे. मायेचा विचार म्हणजे खोट्यांचा विचार आहे. हे सगळे दृश्य केवळ स्वप्नासारखे आहे हे समजून रहा. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला ऐक बाप्पा. परंतु हे काही खरे नव्हे. मायेचा विचार म्हणजे खोट्याचा विचार आहे. हे सगळे दृश्य केवळ स्वप्नासारखे आहे हे समजून रहा. माणसाच्या विचारामध्ये ही जी गुंतागुंत निर्माण होते याचे कारण अविद्या होय. अविद्येतून मी देहच आहे ही देहबुद्धी जन्म पावते. देहबुद्धीमुळे दृश्य खरे वाटते व त्यामुळे ब्रह्मापर्यंत पोहोचता येत नाही. हा दृश्याचा पसारा काही खरा नाही. तो भास आहे असे आतापर्यंत अनेक प्रकारे समजून सांगितले, तरी पण तुला तो भास खरा वाटतो. हा भ्रम तुला का होतो त्याचे कारण सांगतो, ते ऐकावे. दृश्यभास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक. म्हणून हा अविवेक तेथे संचारला. दृश्याचा पसारा अविद्येने भरलेला आहे. आपला देह अविद्येतच जन्म पावतो. आत बाहेर तो अविद्येने भरलेला आहे. या कारणाने मिथ्या भासणारे दृश्य सत्यच आहे असा अविवेक किंवा चुकीचा विचार आपल्या अंतर्यामी संचारतो. दृष्टेने दृश्य देखले मन भासावरे बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक. आपण डोळ्यांनी बाहेरची वस्तू पाहतो, त्या वस्तूवर आपले मन जाते व तिचे रूप घेते. आपल्या सूक्ष्म देहामध्ये वस्तूची प्रतिमा तयार होते. अविद्येने निर्माण केलेल्या दृश्याला धारण करणारा सूक्ष्म देह सुद्धा या कारणास्तव अविद्यामयच असतो. अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासली. तुझी काया अवघी संचरली अविद्येची. पाहणारा द्रष्टा अविद्यामय, पाहिलेले दृश्य देखील अविद्यामय असते. अविद्यामय दृष्टा अविद्यामय दृश्य पाहतो, म्हणून दृश्याचा खरेपणावर विश्वास बसतो.
आपला देह आत बाहेर संपूर्णपणे अविद्येने व्यापलेला आहे. त्याची काया मी आपण हे देह बुद्धीचे लक्षण येणेकरिता झाले प्रमाण दृश्य अवघे. तो देहच मी आहे असे ठामपणे समजणे हे देह बुद्धीचे लक्षण होय. अर्थात अविद्यामय देह मीच आहे या दृढ भावनेने दृश्य पसारा बघितला म्हणजे तो सर्वस्वी खरा वाटतो हे बरोबरच आहे. इकडे सत्य मानिला देहो तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो. दोही मध्ये महासंदेहो पैसावला बळे. द्रष्टाच्या बाजूने देह खरा मानला व दृश्याच्या बाजूने दिसणारे पदार्थ खरे मानले. या कारणाने द्रष्टा व दैत्य दृश्य यांच्यामध्ये वेगळेपणा निर्माण होतो आणि मग दृश्याबद्दल द्रष्टाच्या मनात मोठा संशय जबरदस्तीने पसरतो. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहू गेला धीट. तो दृश्याने रुधली वाट परब्रह्माची. आपण आपली देहबुद्धी अगदी मजबूत करून मोठ्या धीटपणे ब्रह्म पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तर परब्रह्मापर्यंत नेणारी वाट दृश्याने रोखली आहे असे आढळून येते. परमात्म स्वरूप दृश्य असल्याने त्याच्यापर्यंत पोचण्यास सगळे स्थूल व दैत्य अलीकडे सोडले पाहिजे. तेथे साचमाने दृश्याला निश्चयाची वाणवणे गेला. पाहो हो केवढा चुका पडेला अकस्मात. आत्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण दृश्याला सत्य मानतो. इतकेच नव्हे तर दृश्य सत्य आहे आपला असा निश्चय झालेला आहे. तुम्हीच पहा की या भ्रमामुळे एकाएकी केवढा घोटाळा होऊन बसला आहे. आता असो हे बोलणे ब्रह्म न पाविजे मीपणे. देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. मीपणाने ब्रह्मप्राप्ती होईल हे शक्यच नाही. पण हे बोलणे आता पुरे. दृश्यावर खरेपणाचा विश्वास असणे हेच मुळी देहबुद्धीचे लक्षण आहे. अस्थिचा देही मांसाचा डोळा पाहिन म्हणे ब्रह्माचा गोळा. तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. आपला देह हाडांचा सापळा आहे त्यामध्ये मांसाचा डोळा आहे. त्या डोळ्याने मी ब्रह्मगोल पाहिन असे जो म्हणतो तो काही ज्ञानी नव्हे. तो आंधळा व निव्वळ अज्ञानी असतो. चर्मचक्षुने नव्हे तर ज्ञानचक्षुने ब्रह्म अनुभवायचे असते. अज्ञानी माणूस आध्यात्मिक अंध असतो. दृष्टीसी दिसे मानासी भासे तितके काळांतरे नासे. म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते. आपल्या इंद्रियांना जे दिसते ते आपल्या मनाला जे जे भासते ते सगळे कालांतराने नाश पावते. म्हणून अविनाश परब्रह्म हे दृश्या पलीकडे राहते. परब्रह्म ते शाश्वत माया तेची अशाश्वत. ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्रे. परब्रह्म हे शाश्वत तर माया अशाश्वत आहे अशा प्रकारचा निश्चित निर्णय अनेक शास्त्रांनी सांगितला आहे. आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण. चुका पाडिला तो मी कोण बोलिजे असे. आता पुढील समासामध्ये देहबुद्धीच्या लक्षणाचे निरूपण आहे. ज्याच्याबद्दल भ्रम होऊन सगळा घोटाळा निर्माण झाला तो मी कोण आहे हे सांगितले आहे. मी कोण हे जाणावे मी पण त्यागुण अनन्य भावे. मग समाधानते स्वभावे अंगी बाणे. मी कोण हे नीट समजून घ्यावे मग देहाच्या मीपणाचा त्याग करून खऱ्या मीशी अनन्य भावे. एकरूप भावे हे जर झाले तर समाधान सहजच अंगी बाणते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निर्शन नाम समास 8वा समाप्त. श्रीराम समर्थ.